आज 21 एप्रिल नागरी सेवा दिवस निमित्त मी डॉक्टर अपूर्वा बासूर आणि मी प्रियंवदा म्हाडदळकर भारतीय प्रशासकीय सेवा 2022 तुकडेतील अधिकारी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। गौरव करण्याचा दिवस अर्थात नागरी सेवा दिवस। नागरी सेवा दिवसाचा पूर्व इतिहास पाहिल्यास 21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते। त्या दिवसाची आठवण म्हणून 2006 पासून हा दिवस नागरी सेवा दिवस म्हणून साजरा होत आहे। अतिथी देवो भव या युक्तीनुसार उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे। महाराष्ट्राला गतिमान करणारे नेतृत्व सन्मान्य मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सन्मान आज राज्याच्या मुख्य सचिव मान्य श्रीमती सुजाताजी सावनिक यांनी करावं अशी विनंती आहे। राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री मान्य श्री मंगल प्रभातजी लोढा यांचा सन्मान राज्याच्या मुख्य सचिव माननीय श्रीमती सुजाताजी सावनिक यांनी करावं अशी विनंती आहे। आपल्या राज्याच्या मुख्य सचिव महोदया माननीय श्रीमती सुजाताजी सावनिक यांचा सन्मान माननीय श्री राहुल रंजन महिवाल अतिरिक्त महासंचालक यशदा यांनी करावा अशी विनंती। सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी यांचा स्वागत आम्ही शब्दसुमनांनी करत आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्रीमती अंशु सिन्हा मॅडम, श्रीमती जयश्री भोज मॅडम, आर विमला मॅडम यांना समूह गीत गाण्यासाठी विनंती करते। हे गीत बंगाली संगीतकार श्री अतुल प्रसाद सेन यांनी रचले आहे। लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी मसुरीने या गीताची पुनर्रचना करून त्यामध्ये हिंदी, मराठी आणि तमिळ अशा 3 भाषांमधील ओळी समाविष्ट करून भारतातील भाषिक विभिन्नता दर्शवली आहे। हे गीत अधिकाऱ्यांना निर्भय होऊन धैर्याने कृती करण्याची प्रेरणा देते। सर्वांना समूह गीतासाठी उभे राहण्यासाठी विनंती करते।
धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित मुख्य सचिव माननीय श्रीमती सुजाताजी सावनिक यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आज आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आपले कौशल्य विकास विभागाचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी, या ठिकाणी आलेले सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी, विशेषकर सुरेश कुमार साहेब, सत्याजी, केपी बक्षी साहेब, एके जैन साहेब, आमचे सहकारी सगळे अधिकारी, सचिव आणि जे विजेते आहे सर, आपण यावर्षी 2 वर्षाचे पारितोषिक वितरित करतो आहे, 23चे आणि शिवाय पूर्ण राज्य यावेळेला आपल्याला थेट प्रक्षेपणमध्ये पाहत आहे. मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम या सिव्हिल सर्व्हिसेस डेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण या ठिकाणी आल्याबद्दल खूप खूप आभार मानते. आज या विशेष दिनी वीर माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राणी ताराबाई, अहिल्यादेवी होळकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, ताराबाई शिंदे, आचार्य विनोबा भावे, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि सिंधुताई सपकाळ अशा व सर्व थोर समाजसुधारक व कर्तृत्ववान विभूतींना कृतज्ञपूर्वक वंदन करून मी अभिवादन करते. IAS प्रशिक्षण अकादमी सादर करण्यात आलेला जो हा गीत होता, रहो धर्म में धीर, रहो कर्म में वीर, रखो उन्नत शीर, डरो ना, हे गीत म्हणजे केवळ शब्दरचना नसून प्रशासकीय सेवकांच्या आचार धर्माचा मूल मंत्र आहे. धर्मामध्ये धैर्य, कर्मामध्ये पराक्रम आणि संकटांना न घाबरता जनहितासाठी अखंड कार्यरत राहण्याचा आपला संकल्प या गीतातून व्यक्त होतो. धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम असेल तर कोणतेही अशक्य वाटणारी गोष्ट देखील सहज साध्य करता येतो. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीने सर्व प्रशासकीय सेवकांना कर्मयोगी संबोधून जनहितासाठी अखंड समर्पण हा सर्वोच्च कर्तव्यबोध असावा असा प्रेरणादायी संदेश आजही सकाळी दिलेला आहे. त्याचे काही क्षण. बहुत बहुत शुभकामनाएं. इस बार का सिविल सर्विस डे कई वजहों से बहुत विशेष है. इस साल अब हमें अपनी कसौटी बनाना है 2047 के विकसित भारत के लक्ष्य से. आज की टैग ड्रिवन दुनिया में सिविल सर्वेंट्स, उसको ऐसी स्किल चाहिए जो न उन्हें सिर्फ टेक्नोलॉजी समझने में मदद करे, बल्कि उसे स्मार्ट और इंक्लूसिव गवर्नेंस के लिए इस्तेमाल भी कर सके. In the age of technology, governance is not about managing systems. It is about multiplying possibilities. Governance is not about power, it is also about service. या विचारधारेतूनच आपल्याला महाराष्ट्राच्या नव्या पर्वात प्रवेश करायचे आहे आणि विकसित महाराष्ट्र, विकसित भारत 2047 चे स्वप्न साकारायचे आहे. याबद्दल आपल्याला सकाळी माननीय पंतप्रधानांनी देखील मार्गदर्शन केले आहे. त्याचे काही क्षण. अपनी कसौटी बना 2047 के विकसित भारत के लक्ष्य से हम कितना दूर है, हम कहां तक पहुंचे हैं, वो हिसाब किताब का वक्त समाप्त हो चुका है. अब जहां है वहां से जहां जाना है वहां
अभी कितनी दूरी बाकी है। उस दूरी को पाटने का मेरा रोड मैप क्या है, मेरी गति क्या है, और मैं औरों से जल्दी 2047 तक कैसे पहुंच करके सारे लक्ष्यों को प्राप्त कर लूं, यही हमारा सपना, यही हमारा मकसद, यही हमारा लक्ष्य। आपण सुदैवाने अशा राज्यात कार्यरत आहोत की जे देशातील सर्वात प्रगत, परिवर्तनशील आणि प्रेरणादायी आहे। महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक वारसा लाभलेला आहे। या भूमीने वेळोवेळी समस्यांना समोर जाऊन परिवर्तन स्वीकारून प्रगतीचा मार्ग शोधला आहे आणि नेहमीच देशाला सुद्धा दिशा दाखवलेली आहे। म्हणून आपण आपल्या राज्यगीतात असे म्हटलेच आहे की दिल्लीचेही तखत राखतो महाराष्ट्र माझा। आपल्याला मार्गदर्शन करणारे नेता सुद्धा आपल्यासाठी प्रेरणास्थानी आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे परिवर्तनवादी विचार, लोकाभिमुख पारदर्शक कारभार आणि गतिशील प्रशासनाची भूमिका आपल्याला नेहमी प्रेरणा देते। त्याबद्दल देखील एक छोटंसं एवी मी चालवते। आप सभी तो बहुत भाग्यशाली हैं कि आपके पास समाज को लौटाने का इतना बड़ा अवसर आपके पास है। आपको देश ने, समाज ने बहुत बड़ा मौका दिया है कि आप ज्यादा से ज्यादा समाज को लौटाएं। साथियों, ये वक्त सिविल सर्वेंट्स के रिफॉर्म को री इमेजिन करने का है। हमें रिफॉर्म्स की पेस बढ़ानी है, स्केल भी बढ़ानी है। येणारे कालामध्ये आपल्या राज्यात ज्या नवीन पिढ्या येत आहे आयएएस ऑफिसरांची, त्यांच्या हे कर्तृत्व राहील की त्यांच्या हे कर्तव्य राहील की त्यांनी विशेष लक्ष आपल्या ध्येय प्राप्ती किंवा लक्ष्य प्राप्तीवर ठेवणे गरजेचे आहे। जे काही आपण आपल्या महाविद्यालयातून शिकून आलो त्याच्या पुढेही जाऊन त्यांनी स्वतःला असं कार्यक्षम करावं की त्यांना प्रत्येक जो आपल्यासमोर चुनौती आहे त्याला तोंड देता येईल। हे सर्व गुण आपण सर्वांनी स्वीकारणे खूपच महत्त्वाचे आहे। शेवटी आज रोजी दिल्ली येथे नाशिक जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांनी जिल्ह्याचे सर्वांगीण विकास साधून पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार मिळवला आहे। त्यांच्या या यशाबद्दल आपण सर्व त्यांचे अभिनंदन करूया। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा अंतर्गत 2023-24 आणि त्याचबरोबर 2024-25 साठी 17 आणि 2023-24 साठी 21 असे एकूण 38 विजेत्यांना आपल्या हस्ते म्हणजे आपले माननीय मुख्यमंत्री यांचे हस्ते आपण त्यांना पारितोषिक देणार आहे। मी ह्या सर्व विजेत्यांच्या देखील अभिनंदन करते आणि शेवटी एक आठवण सांगावीशी अशा वाटते। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी एका भाषणामध्ये ब्युरोक्रेसी लाईक सुप्त अजगर असे म्हटले होते। मी विनम्रपणे सांगू इच्छितो सर, होय ब्युरोक्रेसी एक सुप्त अजगर आहे, पण शासनाच्या धोरणाच्या धनुष्यबाण ताणलं तर हाच सुप्त अजगर त्या बाणाला अचूक, प्रभावी आणि वेगाने सोडणाऱ्या एक प्रत्यंचेचं काम करतो। हातात घेतलं तर कळम, खाली ठेवला तर परत सुप्त अजगर होतो। राज्याच्या हितासाठी, लोककल्याणासाठी आणि विकासाच्या दिशेने हे प्रशासन नेहमीच सजग, सक्षम आणि समर्पित राहील। आणि म्हणूनच आज आपण सर्वांनी स्वतःला एक वचन द्यायचे आहे। समस्यांची कितीही अडथळे आले तरी आपण मागे हटायचं नाही। राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या ऐकण्याच्या, त्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांचे हक्काचा लाभ मिळवून द्यायचा, हे आपण ध्येय नेहमी आपल्या समोर ठेवायला पाहिजे। महाराष्ट्राला अशा उंचीवर नेऊ जिथे काहीही अशक्य राहणार नाही। साहेब नेहमी म्हणतात,
महाराष्ट्र आता मागे राहणार नाही, महाराष्ट्र आता मागे राहणार नाही. लक्षात ठेवा, ज्या मार्गावर चालणे कठीण वाटते तोच मार्ग इतिहास घडवतो. म्हणून आत्ता महाराष्ट्र थांबणार नाही, मागे वळून पाहणार नाही. नवीन प्रकल्प व सेवा जनतेला पुरवत पुढे चालत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2023-24 आणि 2024-25 या 2 स्पर्धेतील विजेत्यांचे गौरव मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते करावं ही विनंती. सर्वप्रथम 2023-24 पारितोषिक विजेता सोहळा सुरू करूया. पहिली कॅटेगरी आहे मंत्रालयातील प्रशासकीय विभाग. प्रथम विजेते माननीय श्रीमती सुजाताजी सौनिक मॅडम, तत्कालीन अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागानं प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावं यासाठी ई ऑफिस प्रणाली, नसती सादरीकरणाचे स्तर कमी करणे, कार्यालयीन कार्यपद्धती नियम सुधारित करणे, प्रशासनिक विभागांचा मासिक अहवाल प्रकाशित करणे, मध्यवर्ती टपाल केंद्र, आपले सरकार आणि सीपी ग्रॅम्सच्या माध्यमाने तक्रारींचा त्वरेने निपटारा करणं, जिल्हा सुशासन निर्देशांक अहवाल प्रकाशित करणं असे अनेक उपक्रम द्वितीय सुरू क्रमांक केले. माननीय या श्री कामगिरीबद्दल सुमंत भांगे, सामान्य प्रशासन विभागाला IAS सेवानिवृत्त सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्यातर्फे श्रीमती राजश्री सारंग, डेप्टी सेक्रेटरी यांना विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. नवीन शिधापत्रिका काढायची असो किंवा जुन्या शिधापत्रिकेमध्ये सुधारणा करायची असो, हे काम आता अगदी चुटकीसरशी एका क्लिकवर उपलब्ध झालं आहे. भारत सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं सर्व नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका मिळावी या दृष्टीनं RCMS पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलमुळे नागरिकांची शिधापत्रिकेच्या आधारे तृतीय विजेता माननीय श्री नितीन डंगारे, अवर सचिव मराठी भाषा विभाग मंत्रालय यांनी स्वीकारावा अशी विनंती करते. आधुनिकीकरण केलं आहे. ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, नसत्यांचे निंदणीकरण, ऑनलाईन सेवा पुस्तकांची सुविधा, ई फायलिंग बाबत कार्यवाही. राज्यातील सर्व मुख्यालयात प्रथम विजेता माननीय श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री, IAS विभागीय आयुक्त नागपूर यांना विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी वापर. यांच्या संयुक्त विद्यमाने ई पंचनामा ऍप सुरू करण्यात आला आहे. या ऍपमध्ये पीक पाहणी, वेधशाळेचा अंदाज, 7/12ची माहिती हे सर्व काही अगदी एका क्लिकवर उपलब्ध झालं आहे. जर काही नैसर्गिक आपत्ती ओढावली. द्वितीय पुरस्कार माननीय श्रीमती इंदुराणी झाकड, IAS तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई. महिला आणि बाल विकास मंडळ अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविमच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिलांना तिसरी विजेता माननीय श्रीमती निधी पांडे, IAS तत्कालीन विभागीय आयुक्त अमरावती. असल्यामुळे अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयानं आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक समाज उपयोगी कामं सुरू केली आहेत. पुढची कॅटेगरी विभागीय स्तरावरील निवड समितीकडून आलेले प्रस्ताव. प्रथम पुरस्कार माननीय श्री सुहास मापारी, तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर. राज्यातील गौण खनिजांची वाढती चोरी आणि त्यांची अवैध वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी ऑटोमॅटिक मिनिंग व्हेइकल मॉनिटरिंग सिस्टीम. द्वितीय विजेता माननीय श्री राहुल कार्डिलेस, IAS तत्कालीन जिल्हाधिकारी वर्धा. प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आता अगदी छोट्या फायली असो किंवा मोठ्यात मोठ्या फायली एका अधिकाऱ्याच्या टेबलावरून दुसऱ्या अधिकाऱ्याच्या टेबलावर फिरवण्याचं काम आणि त्यामुळे फुकट जाणारा वेळ. या तृतीय पुरस्कार माननीय श्री गजानन भास्कर शिंदे,
तत्कालीन मुख्य अधिकारी नगर परिषद निलंगा जिल्हा लातूर. उपक्रम सुरू केला आहे. नगर परिषदेच्या कार्यालयाकरता सोलर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसंच शहर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती महानगरपालिका स्तरावरील प्रथम विजेता माननीय श्री अभिजित चौधरी IAS प्रशासक नागपूर महानगरपालिका सिस्टीम विकसित केली आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेचे कामकाज डिजिटल पद्धतीने करणं शक्य झालं आहे. बजेट तयार करणं, खर्चाचे नियोजन. द्वितीय पुरस्कार माननीय श्री विक्रम कुमार IAS आयुक्त पुणे महानगरपालिका तत्कालीन. सामान्यांची प्रतिक्रिया असते, मात्र ह्याच प्रतिक्रियेला पोल ठरवण्याचं काम पुणे महानगरपालिकेनं केलं असून आता IWMS म्हणजेच इंटेलिजंट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम ह्या प्रणालीचा वापर पुणे महानगरपालिका कार्यालयात माननीय श्री विपिन पालीवाल तत्कालीन आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका. नागरिकांना मालमत्ता कर अगदी घर बसल्या भरता यावा या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आता ही कर भरणी मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने भरता येते. NACH योजनेअंतर्गत नागरिक कोणत्याही पेमेंट ऍप वापरून कर. पुढची कॅटेगरी सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम. शासकीय संस्थांमध्ये प्रथम विजेते माननीय श्रीमती वसुमना पंत IAS तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम. या फिरत्या व्हॅनमुळे आता गावोगावच्या क्षयरोग्यांची तपासणी त्यांच्या घरी जाऊन केली जाते. त्यामुळे वेळेची बचत होत असल्यामुळे क्षयरोग असणाऱ्या रोग्यांना बराच दिलासा मिळाला आहे. द्वितीय पुरस्कार माननीय श्री ज्ञानेश्वर रामदास पेंडारकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बोराडी जिल्हा परिषद धुळे. गावच्या आजूबाजूची पडीक जमीन हरित क्षेत्र करून पर्यटकांना आकर्षित केलं जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झाली असून या उत्पन्नाचा वापर ग्राम विकासासाठी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देखील. तृतीय पुरस्कार माननीय श्री विकास रमेश नवाळे तत्कालीन मुख्य अधिकारी एरंडोल नगरपालिका जिल्हा जळगाव. अभिनव आणि नाविन्यपूर्ण असा प्रयोग यशस्वी केला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला पाहिजे ते पुस्तक मोफत वाचनाची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहानपणापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि मोबाईलच्या दुष्परिणाम यासाठी भंडारा जिल्हा आपत्ती विभागानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून. पुढच्या कॅटेगरी सर्वोत्कृष्ट शासकीय अधिकारी माननीय श्री योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा. नद्यांच्या सद्यस्थितीची आणि वेधशाळेची माहिती मराठी भाषेतून उपलब्ध होत आहे. यामुळे आता आपत्तीजनक परिस्थितीमध्ये. द्वितीय विजेते माननीय श्री निलेश देशमुख तत्कालीन उप आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. मालमत्ता कर वसूल व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. 100% ऑनलाईन सेवा प्रणाली, भारत बिल पेमेंटचा समावेश, सर्व सेवा. तिसरी विजेता माननीय श्री रामदास कोकरे जिल्हा सहाय्य आयुक्त नगर परिषद प्रशासन लातूर. आज प्रत्येकाचं आद्य कर्तव्य बनलं आहे. हीच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम लातूर नगर परिषदेनं हाती घेतलं असून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो. पुढची कॅटेगरी शासकीय कर्मचारी. प्रथम पुरस्कार श्री रवींद्र मनोहर केदार सहाय्यक शिक्षक विद्या मंदिर यादववाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. जिल्ह्यातील यादववाडी येथे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण पद्धतीचं असं ग्लोबल स्कूल सुरू करण्यात आलं असून त्यामुळे आता येथील विद्यार्थी स्मार्ट झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कळंबे गावचे तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांनी कार्यालयीन कामकाजाच्या सुलभतेसाठी. द्वितीय पुरस्कार श्री पुरुषोत्तम रमेश चंद्र ठाकूर तलाठी कळंबे करवीर जिल्हा कोल्हापूर. अशी विविध माहिती संदेशाच्या माध्यमातून जनतेला कळवण्यात येतं. पुरुषोत्तम ठाकूर यांना तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कळंबे गावचे तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांनी कार्यालयीन कामकाजाच्या सुलभतेसाठी अनेक श्री सुविधा जनार्दन दत्तात्रय बंगाळे, मंडळ अधिकारी खिरोदा, तहसील कार्यालय यावल, जिल्हा जळगाव. हे सगळे दाखले काढायला वेगवेगळ्या ठिकाणी रांगा लावाव्या लागतात. त्यात वेळ, श्रम, पैसा यांचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत दाखल्यांची शाळा भरवण्यात आली असून आता जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, यानंतर राष्ट्रीयत्व राजीव दाखला, गांधी प्रशासकीय गतिमान अभियान व स्पर्धा 2024-25 राज्यस्तरीय पारितोषिक विजेता याप्रमाणे बंगाळे यांनी उपलब्ध करून मंत्रालयातील दिली आहे. प्रशासकीय विभागात प्रथम विजेता माननीय श्रीमती रीचा बागलम IAS, प्रधान सचिव लेखा व कोषगार वित्त विभाग. VPDA अर्थात व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट म्हणजेच आभासी वैयक्तिक ठेव लेखामध्ये राज्यातील खूप मोठ्या प्रमाणातील निधी लहान उद्योजकांना, व्यावसायिकांना सहाय्यक अनुदानासाठी द्वितीय वापरला पुरस्कार जातो. माननीय श्रीमती अंशु सिन्हा IAS, प्रधान सचिव वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय. प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ई टेक्सटाईल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील उद्योजक डिजिटल मार्गाने सक्षम बनण्यास सुरुवात झाली आहे. या पोर्टलमध्ये वस्त्रोद्योगाच्या जिनिंग पासून गार्मेंट्स पर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची विभागीय स्तरावरील माहिती प्रथम क्रमांक माननीय श्री प्रदीप घुले, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, अमरावती. जाहीर झालेले आहे. याकरिता या पूर्ण प्रवासामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे असे या विभागाचे कर्तव्यदक्ष मंत्री माननीय द्वितीय मगरपत पुरस्कार नोरासाहेब, माननीय श्री अनुज तारे IPS, पोलीस अधीक्षक, वाशिम. संकल्पना आणि व्यवस्थापन प्रणाली पद्धतींचा अवलंब करत वाशिम पोलीस दलानं विविध उपक्रम राबवले आहेत. अभिलेखा निर्मिती आणि पोलीस कर्मचारी कल्याणकारी योजना अशा अनेक उपक्रमांचा ह्यात समावेश आहे. नागरी सुविधा केंद्रांची तिसरी विजेता माननीय श्री अविष्यान पांडा IAS, जिल्हाधिकारी गडचिरोली. प्राप्त करून देऊन त्यांचं सबलीकरण करण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारे गडचिरोली जिल्हा कार्यालयाचे अविष्यंत पांडा यांना राजीव पुढची कॅटेगरी गांधी महानगरपालिका स्तरावरून येणारे प्रस्ताव. प्रथम विजेते माननीय श्री शेखर सिंग IAS, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. कर वाढीसाठी उपाययोजना, कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा, मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याची आणि तिचा लिलाव असे उपक्रम सुरू केले आहेत. ड्रोनच्या दुसरी सहाय्याने विजेता माननीय श्रीमती इंदुराणी झाकड IAS, आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका तत्कालीन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यासाठी KDMC ची वेबसाईट आहे. तृतीय विजेते KDMC माननीय श्री विपिन पलिवाल, आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका. चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या मार्फत पर्यावरणपूरक कामं हाती घेण्यात आली असून त्यात विविध उपक्रमांचा समावेश आहे. एक झाड एक विद्यार्थी, शहराचं सुशोभीकरण, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, किल्ल्यांची आणि तलावांची स्वच्छता असे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट उच्च उपक्रम प्रथम विजेता माननीय श्रीमती भुवनेश्वरी S IAS, जिल्हाधिकारी, वाशिम. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांची लागवड न करता चिया सीड्स या नवीन पिकाची लागवड केली आहे. चिया हे पीक संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने द्वितीय घेतले विजेते जात असल्याने माननीय श्री सौरभ कटियार IAS, जिल्हाधिकारी, अमरावती. गेल्या काही वर्षांपासून माता आणि बालकांच्या कुपोषण आणि वाढत्या मृत्यू दरामुळे मेळघाटच्या सौंदर्याला गालबोट लागला आहे. माता आणि बालकांचं संगोपन चांगलं व्हावं आणि त्यांच्या मृत्यूदरात घट होऊन सर्व बालकं सुदृढ तिसरी राहावीत विजेता या दृष्टीने माननीय श्री राहुल कुमार मीना IAS, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर. मैदानी क्रीडा प्रशिक्षण देऊन त्यांचं आरोग्य देखील सुधारावं या दृष्टीनं लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पुढची अधिकारी कॅटेगरी संतान शासकीय अधिकारी. प्रथम विजेते माननीय श्री विकास रमेश नवले, मुख्य अधिकारी, देवळाली प्रवरा नगर परिषद, जिल्हा अहिल्यानगर. देवळाली प्रवरा नगर परिषदेनं एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
या नगरपालिकेने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतींच्या सहकार्याने द्वितीय विजेता आपापल्या क्षेत्रात श्री निखिल राजू पाटील, नायब तहसीलदार कुरखेडा, गडचिरोली. गडचिरोलीसारखा अतिशय दुर्गम आणि अविकसित जिल्हा देखील आता विकासाच्या मार्गावर पुढे यायला लागला आहे. तृतीय नुकतंच या विजेते जिल्ह्यात माननीय श्री विपिन इटनकर IAS जिल्हाधिकारी नागपूर व माननीय श्री विनायक महामुनी IAS मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य मोबाईल वाहिनीच्या मदतीनं घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करतात. त्यामुळे आता महिला, वयोवृद्ध नागरिक, बालक शासकीय कर्मचारी विजेता प्रथम विजेता श्री मोहसिन शेख, मंडळ अधिकारी अहिल्यानगर. जिल्ह्यातील राहता येथील महसूल कार्यालयाचे मंडळ अधिकारी मोहसिन शेख यांनी आपल्या महसूल कार्यालयात राज्यातील पहिलं नाविन्यपूर्ण असं QR कोड वाचनालय सुरू केलं आहे. द्वितीय विजेते श्रीमती ज्योती नगलवडे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा तुमसर, जिल्हा भंडारा. माता प्राथमिक शाळा तुमसर या शाळेला पुनरुज्जीवन दिलं आहे इथल्या शिक्षिका ज्योती नागलवडे यांनी. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी अभ्यासक्रमाला तंत्रज्ञानाची जोड, टॅबचा उपयोग, इंग्रजी वाचनावर आणि लिखाणावर भर देऊन ज्योती नागलवडे मॅडम. तृतीय विजेता श्री कामराज चौधरी, ग्राम महसूल अधिकारी पुसद, यवतमाळ. महसूल कर भरणा. आतापर्यंत तहसील कार्यालयात महसूल कर हा रोख रक्कम देऊनच भरावा लागत असे. त्यामुळे बऱ्याच वेळेस करदात्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यांची अडचण लक्षात घेऊन पुसद खंड 2 चे ग्रामीण महसूल अधिकारी कामराज चौधरी यांनी महसूल कर भराव्या लागणाऱ्या या सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन महसूल कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता कोणताही शेतकरी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा महसूल. याचबरोबर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्यासाठी विनंती करते. सर्व विजेत्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालींसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा टाळ्यांच्या जोरदार गरजात आपण सर्व विजेत्यांचे अभिनंदन करूया. एक अभ्यासू व्यक्तिमत्व व त्याचबरोबर जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे तसेच दूरदृष्टी ठेवून प्रशासनावर पकड असणारे नेतृत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना उपस्थितांना मार्गदर्शन करावे ही विनंती करते. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. नागरी सेवा दिवस 2025च्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले श्री सुरेश कुमारजी, श्री स्वाधीन क्षत्रियजी, श्री KP बक्षीजी, श्री AK जैनजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित आमचे अधिकारी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी नागरी सेवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण सर्व लोक आहोत. आणि भारताचं संविधान ज्यावेळेस तयार झालं त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयांवर जे आपले विचार व्यक्त केले, त्यावेळी विचार व्यक्त करताना या देशाला एक नागरी सेवा असली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला होता. आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी ही भूमिका मांडली होती की देशामध्ये
अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून आपण देशाचा समतोल अशा प्रकारचा विकास करू शकू. एक देशाचं केंद्र आहे, केंद्रीय सरकार आहे, मध्यवर्ती सरकार आहे आणि त्या मध्यवर्ती सरकारच्या आजूबाजूला राज्यातली सरकार आहेत. या सगळ्यांमधला दुवा ह्या अखिल भारतीय सेवेचा अधिकारी असला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी त्यावेळी मांडले होते. आणि त्यातून आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अखिल भारतीय सेवा सुरू झाली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आपल्याला ती सेवा पाहायला मिळते. राज्यसेवेचे अधिकारी आहेत, अखिल भारतीय सेवेचे अधिकारी आहेत. हे सगळे अधिकारी मिळून देशाला आणि त्या राज्याला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी हा नागरी सेवा दिवस आपण साजरा केला त्यावेळी सरदार पटेल यांनी दिल्लीमध्ये आपलं भाषण करताना असं म्हटलं होतं की भारतातील सामान्य माणसाला तुमच्यासारखे वागवणे हे तुमचे कर्तव्य आहे. मला असं वाटतं की या एका वाक्यात त्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी आमचे जे काही नागरी सेवेचे अधिकारी होते त्यांचं कार्य आणि कर्तव्य आणि स्वातंत्र्यानंतरचं कार्य आणि कर्तव्य यातला फरक आपल्याला सांगितला होता. कारण इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना राज्य करता यावं याकरता सेवेची निर्मिती त्यांनी केली होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांची सेवा करता यावी याकरता आपण लोकशाहीमध्ये प्रशासनिक व्यवस्था ही उभी केली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं म्हणायचे की प्रशासन हे लोकांच्या हातात असले पाहिजे, लोकांच्या इच्छेने ते चालले पाहिजे. तसे झाले नाही तर लोकशाही टिकणार नाही. यात त्यांना कार्यक्षमता, निष्पक्षता, सहानुभूती आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शिता ही असली पाहिजे अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती. मला असं वाटतं की आज आपण ज्यावेळेस आपल्या राज्याकडे बघतो तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की प्रशासनिक सेवेमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य आहे. किंबहुना अनेक वेळा या राज्याचं उदाहरण दिलं जातं. या राज्यातली प्रशासनिक सेवा ही अतिशय प्रगतिशील आहे, अतिशय परिणामकारक आहे असं आपण सगळे मानतो. आपणच नाही तर देशामध्ये मानलं जातं. आणि अर्थातच अखिल भारतीय सेवेतले विविध राज्यांचे देखील जे अधिकारी असतात किंवा जे त्या परीक्षांकरता त्या ठिकाणी पात्र होतात त्यांचाही चॉईस हा महाराष्ट्र असतो. कारण या राज्याला एक मोठी प्रशासनिक अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या काळातही प्रशासनाच्या संदर्भात ज्या प्रकारचे नीती आणि नियम महाराजांनी तयार केले होते ते त्या काळाच्या अनुरूप सर्वोत्तम अशा प्रकारचे होते आणि आजही आपण जर त्याच्याकडे वळून बघितलं तर ते कालजयी आहेत अशा प्रकारचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या या व्यवस्थेमध्ये आपण सगळे लोक काम करतो. आणि मी तर आता गेले 30 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम करतोय आणि गेले 10-11 वर्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर काम केलंय. तर मी निश्चितपणे सांगू शकतो की ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत मी काम केलं किंवा ज्यांना मी काम करताना बघितलं आमच्यामधली क्षमता ही प्रचंड आहे. एखाद्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क मी करणार असा जेव्हा निर्धार तो करतो त्यावेळी प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन तो करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क दिसतंय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर त्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी अतिशय कष्ट या संदर्भात घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती तयार केल्या, त्या कार्यपद्धती रुळतील असा प्रयत्न केला आणि त्यातनं आपण विकासाकडे जातो हे आपल्या सगळ्यांना लक्षात होतं. मी तर स्वतःबद्दल एवढं निश्चितपणे सांगेन की
अनेक अधिकाऱ्यांकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्यासोबत काम करताना त्यांची कामाची पद्धत पाहून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की एक प्रशासक म्हणून माझा अनुभव जो आहे तो अनुभव देखील अतिशय या सगळ्या लोकांसोबत काम करताना, तुमच्यासारख्या अनेक लोकांसोबत काम करताना तो निश्चितपणे समृद्ध झाला, हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. आज आपण अनेक लोकांना पुरस्कार देखील या ठिकाणी दिलेले आहेत आणि ही एक अतिशय चांगली बाब आहे. कारण आपण नेहमी असं म्हणतो की प्रशासनामध्ये चांगलं काम करणाऱ्याचा पुरस्कार होत नाही आणि वाईट काम करणाऱ्याचा तिरस्कार होत नाही. त्यामुळे सगळ्यांना सारखंच वागवलं जातं. असं जर सगळ्यांना सारखंच वागवलं गेलं तर चांगलं काम करण्याची प्रेरणाच ही आपल्याला मिळू शकत नाही. आपल्याला कल्पना आहे की चांगल्या आणि वाईटातला जो फरक आहे तो आर्य चाणक्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितला की आर्य चाणक्य असं म्हणतात, इस राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनों की दुर्जनता से नहीं हुई उतनी सज्जनों की निष्क्रियता से हुई है. आणि मला असं वाटतं की समाजाचं सत्य हेच आहे की जेव्हा सज्जन शक्ती ही निष्क्रिय असते, ती शांत असते किंवा ती कुठेतरी स्वतःला अभिव्यक्त करत नाही, त्यावेळी अर्थातच दुर्जन शक्तीचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणूनच जे म्हणजे केवळ प्रशासनातच नाही तर समाजाच्या सर्व अंगांमध्ये जे काही चांगलं आहे त्याचा पुरस्कार केला पाहिजे, त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे आणि त्यातनं इतरांना देखील प्रेरणा आपण दिली पाहिजे. आपली शक्ती काय आहे बघा. आता आपण 100 दिवसाचा कार्यक्रम केला तर ज्या ज्या लोकांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काम केलं त्यांनी जर मागे वळून बघितलं तर पूर्वी 600 दिवसात ते जे करायचे ते 100 दिवसात त्यांनीच करून दाखवलं. म्हणजे ती क्षमता त्यांच्यामध्ये नेहमीच होती. पण कुठेतरी एखादं अभियान लागतं, कुठेतरी एखादी स्पर्धा लागते, कुठेतरी एखादी प्रेरणा लागते, त्याच्या माध्यमातून आपण ते काम करू शकतो. म्हणजे मी ज्यावेळेस अनेक लोकांनी केलेल्या कामाचं ज्यावेळेस अवलोकन करत होतो किंवा अलीकडच्या काळामध्ये अधिकारी मला भेटले तर ते उत्साहानं 100 दिवसात काय केलं हे सांगतात. आणि ते सांगत असताना त्यांना देखील जे समाधान लाभलेलं आहे हे मला पाहायला मिळतं. कारण आपण ज्यावेळेस काम करतो आणि त्या कामातनं एखादं ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्या कामातनं जेव्हा समाजातल्या काही लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो किंवा त्यांच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणू शकतो, त्यावेळी जे समाधान आपल्याला मिळतं ते दुसऱ्या कुठल्याही मला असं वाटतं की गोष्टींनी ते समाधान मिळत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस अनेक वेळा अधिकारी मला सांगत असतात 100 दिवसात आम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन केलं, अनेक लोक मला फोटो पाठवत असतात की आमच्या ऑफिसची अवस्था काय होती, आता आमच्या ऑफिसची अवस्था काय बघा. अनेक लोक कचऱ्याची जी विल्हेवाट लावली तो किती टन कचरा होता त्याचा फोटो काढून मला पाठवत असतात. मला अतिशय आनंद होतो की सर्वांनी अतिशय सिरियसली हा विषय हातामध्ये घेतला आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण लोकांना दिलासा देऊ शकतो. शेवटी या सगळ्या आपल्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर ती लोकाभिमुखता आहे. एखादा अधिकारी हा उत्तम प्रशासक असू शकतो पण उत्तम प्रशासक असताना त्याच्यातली लोकाभिमुखता देखील महत्वाची आहे. कारण लोकशाहीमध्ये वी हॅव टू डील विथ पीपल. लोकांच्या एस्पिरेशन्स ज्या असतात, लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण समाजातले ज्याला आपण म्हणू शकतो एलिट आहोत, आपण अतिशय हुशार असल्यामुळे या सेवेपर्यंत पोहोचलो, आपल्याला चांगलं ट्रेनिंग मिळालेलं आहे. त्या ट्रेनिंगमुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन करणं हे अतिशय सोपं आहे. पण जो सामान्य माणूस आपल्याकडे येत असतो त्याला कुठलंही ट्रेनिंग नाहीये, त्यातल्या अनेकांना कुठलंही शिक्षण नाहीये किंवा कदाचित आपल्याला अपेक्षित अशा प्रकारची भाषाही त्याला समजत नाही किंवा बोलता येत नाही, किंबहुना आपल्याशी कसं वागलं पाहिजे याचं कुठलंही ट्रेनिंग त्याला नाही, त्यामुळे तो वागतानाही आपल्याशी नीट वागत नाही अनेक वेळा. असंही असताना या सगळ्या गोष्टी समजून घेऊन याची सेवा करण्याकरताच आपण या सेवेमध्ये आलो आहोत अशा प्रकारचा भाव जर मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपल्याला यशस्वी होता येतं. आणि म्हणून अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर लोकांशी जेव्हा आपण चर्चा करतो 20-20 वर्षापूर्वी ज्यांनी त्या शहरामध्ये काम केलं असेल त्यांची आठवण लोक काढतात की त्यांनी 1980 साली असं काम केलं होतं, त्यांनी 2000 साली आमच्याकडे असं काम केलं होतं, 2015 मध्ये ते आले होते, त्यांनी बघा अशा प्रकारचा बदल केला होता. मला असं वाटतं की यापेक्षा मोठं मेडल काय असू शकतं की आपल्या कामाने आपल्याला लोकांनी ओळखणं
हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि एक गोष्ट याच्यामध्ये मला असं वाटतं अजून महत्वाची आहे की कुठलंही काम यशस्वी कधी होतं, कारण शेवटी आपण एफर्ट करतो. एफर्ट कधी यशस्वी होऊ शकतो, कधी तो फेल होऊ शकतो. पण आपली मानसिकता काय आहे, आपला बोनाफाईड त्या संदर्भात किती आहे, सकारात्मकता काय आहे. मला असं वाटतं की जेव्हा कुठलंही काम वेस्टेड इंटरेस्ट न ठेवता आपण हातामध्ये घेतो त्यावेळी ते काम यशस्वीच होतं. आणि ते यशस्वी झालं नाही तरी देखील मला असं वाटतं की त्यातनं काही ना काही आउटपुट आपल्याला मिळतो, काही ना काही लर्निंग आपल्याला मिळतो. आणि म्हणून मला जे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्याच्यामध्ये माझा कुठलाही इंटरेस्ट नाही अशी अवस्था ज्यावेळेस होते त्यावेळेस मला असं वाटतं ते ट्रान्सफॉर्मेशन खूप फास्ट होतं. आज आपण सगळे लोक बघतो आहोत की महाराष्ट्रासारख्या राज्याला अपरिमित अशा प्रकारची संधी आहे. आत्ता मला जी पुढची 5-10 वर्ष दिसत आहेत ही 5-10 वर्ष महाराष्ट्रासारख्या राज्याकरता मला असं वाटतं की ज्याला आपण वॉटरशेड मुवमेंट्स म्हणतो अशा प्रकारच्या अनेक संधी महाराष्ट्राला पुढच्या 5-10 वर्षात मिळणार आहेत. आणि ज्या प्रकारे जगाच्या सगळ्या जिओपॉलिटिक्समध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं एक मजबूत स्थान तयार होत आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राला सर्वात महत्वाचा रोल हा त्या ठिकाणी खेळावाच लागणार आहे. कारण महाराष्ट्राशिवाय देशाने जे अचीव करायचं ठरवलेलं आहे ते अचीव करणं शक्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. मी अनेक वेळा सांगतो आणि आपल्याला कदाचित वाईट वाटेल तरी मी सांगतो की अत्यंत शक्तिशाली असलेल्या महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या ब्युरोक्रेसीमध्ये मला एकच अवगुण दिसतो आणि तो अवगुण म्हणजे कॉम्प्लेसन्सी. आणि ती कॉम्प्लेसन्सी काय आहे तर वी आर द बेस्ट, मी म्हणतच नाही वी आर द बेस्ट, पण वी आर द बेस्ट म्हणून जर अडलो तर मला असं वाटतं की मग वी डोंट रिमेन द बेस्ट, मग दुसरे बेस्ट होत जातात. ही कॉम्प्लेसन्सी काही प्रमाणात मला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय टेक्नॉलॉजीच्या अडॉप्शनमध्ये अनेक देशातली राज्य ही इतक्या वेगानं पुढे चाललेली आहेत, आपल्याला देखील ते करावं लागेल, आपल्यालाही ते अडॉप्शन करावं लागेल. खूपदा काय होतं की जे बेस्ट असतात त्यांना एखादी गोष्ट स्वीकारण्याकरता अडचणी असतात किंवा एक बॅरियर तयार होतं की तुम्ही काय आम्हाला समजावून सांगणार आहे, तुम्ही कोण होता, आम्हाला तर माहितीच आहे, आम्ही तर पुढेच आहोत, तुम्ही आमच्यापेक्षा खूप मागे आहात, अशा प्रकारची एक अवस्था असते. मला असं वाटतं की जिथनं शिकता येईल तिथनं शिकलं पाहिजे. अगदी एखाद्या मिझोरममध्ये देखील एखादी चांगली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर तिथनंही शिकलं पाहिजे, तिथनंही ते स्केलेबल आहे का, अडॅप्टेबल आहे का, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे नवीन गोष्टी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्यांना पुरस्कार दिले या सगळ्यांनी म्हणजे गोष्टी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या रुटीन मधल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या पद्धतीने केल्या. त्या रुटीन मधल्या गोष्टींमध्ये इज ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण बिझनेस युज्युअल करतो त्याच्यामध्ये काय नवाचार आणता येईल, त्याच्यामध्ये नाविन्यता काय आणता येईल, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल, गतिशीलता आणि त्याच्यासोबत अकाउंटेबिलिटी, या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या आपल्याला अधिक कशा आणता येतील याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण निश्चितपणे केल्या तर मगाशी मुख्य सचिव महोदयांनी जे सांगितलं की आपलं ब्रीदवाक्य काय, महाराष्ट्र आता थांबणार नाही. तो कधी थांबला नव्हताच, पण कोणी प्रयत्न केला तरी थांबणार नाही. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही हे सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण $500 बिलियन मार्क पार केलेला आहे. आपल्या मागचे जे आहेत ते खूप मागे आहेत. पण ससा आणि कासवाची जशी शर्यत आहे तशी शर्यत होऊ नये आणि आपण कुठेतरी झोपलो आणि कासव पुढे गेला असं होऊ नये. म्हणून आपण काही नाही केलं, अगदी काहीही केलं नाही तरी 2031 साली किंवा 32 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होणारच आहोत. पण आपल्याला संधी आहे 2029-2030 साली देखील आपण हे अचीव करू शकतो आणि देशातली पहिली सबनॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही आपण महाराष्ट्राला करू शकतो. त्याकरता सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला उत्कृष्टता आणावी लागेल, सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम आपल्याला करावं लागेल.
एकजून गोष्ट जी वारंवार मी बोलतो, कदाचित रिपिटेशन पण त्याचं होईल, पण तरी देखील मी पुन्हा एकदा मुख्य सचिवांना आणि सगळ्या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना सांगतो की सगळीकडे इतक्या नवीन नवीन गोष्टी होत आहेत, पण त्या गोष्टींचं स्टँडर्डायझेशन होत नाहीये. म्हणजे आता ज्यांना आपण पुरस्कार दिले त्यांनी काहीतरी चांगलं केलं म्हणून पुरस्कार दिले, पण ते जोपर्यंत त्या विभागात आहेत, त्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत, तोपर्यंत ती गोष्ट चालते आणि ते निघून गेले की ती गोष्ट बंद होते. आणि त्यांनी एका जिल्ह्यात जे चांगलं केलेलं आहे ते दुसऱ्या जिल्ह्याला माहिती नसतं किंवा ते दुसऱ्या जिल्ह्यात होत नाही. मला असं वाटतं की एक काहीतरी व्यवस्था ही उभी केलीच पाहिजे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी ज्या आपल्या इथे घडलेल्या आहेत, त्याचं स्टँडर्डायझेशन होणं आणि त्याचं एक प्रकारे अडॉप्टेशन होणं, या दोन गोष्टी आपण त्या ठिकाणी त्याची काय व्यवस्था आपल्याला उभी करता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. जसं आपण महसूल परिषदेमध्ये 6 गट तयार केले आणि त्या 6 गटांमध्ये आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी स्टँडर्डाइज करता येतील अशा प्रकारचं अधिकाऱ्यांनाच आपण ती टास्क दिलेली आहे आणि सगळे आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत. मला असं वाटतं की अशाच प्रकारचा एक टास्क फोर्स हा सगळ्या विभागांमध्ये तयार केला पाहिजे की ज्या नवीन गोष्टी होत आहेत या नवीन गोष्टीचं स्टँडर्डायझेशन करणं आणि त्या स्केलेबल करून त्या सगळीकडे सारख्या पद्धतीनं त्या वापरात येतील. म्हणजे मग एखाद्या अधिकाऱ्याचं इनोव्हेशन हे मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांच्या कामी येईल अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी खरं म्हणजे फार अधिक काळ बोलणार नाही, पण ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्या जीवनामध्ये याहीपेक्षा चांगले पुरस्कार आपल्याला मिळावे, या पुरस्कारातून आपल्याला अधिक प्रेरणा मिळावी, अधिक लोकाभिमुखता आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आजच्या या दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण या चांगल्या दिवशी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल माननीय मुख्य सचिवांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महोदय. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या तर्कशुद्ध विचारातून व उत्साहवर्धक भाषणातून सर्व अधिकारी वर्गाला प्रशासकीय कार्यप्रणाली सुधारण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यांनी व्यक्त केलेले प्रेरणादायी विचार सर्वांना नक्कीच प्रेरक ठरतील. कार्यक्रमाचे गोड शेवटाकडे जाताना आभार प्रदर्शनासाठी माननीय श्री राहुल रंजन महिवाल IAS अतिरिक्त महासंचालक यशोदा यांना निमंत्रित करीत आहोत. नागरी सेवा दिन 2025च्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्या प्रेरक उपस्थितीने आमच्या सर्वांच्या मनोबल वाढवलं असे आमचे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर आम्हाला नेहमी तंत्रज्ञान आधारित लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रेरित करत राहतात. आपलं सर आभार आहे. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी, त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे प्रशासनाचे प्रेरक व्यक्तिमत्व माननीय मुख्य सचिव सुजाता सोनिक मॅडम, जे आमच्या नेहमी मार्गदर्शन करतात, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच इथे आमचे वरिष्ठ अधिकारीगण सुरेश कुमार सर, स्वाधीन क्षत्रिय सर, KP बक्षी सर, AK जैन सर, सर विभागाचे सन्माननीय प्रधान सचिव, सचिव महोदय, इतर सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे अशी विनंती. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे
जय 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 हे